बाहेर पाऊस, हातात गरमागरम खुसखुशीत बटाटा भजी आणि जोडीला चहा. यापेक्षा भारी कॉम्बिनेशन असूच शकत नाही, हो ना? एक वाटी बेसन, एक चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा. आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं. बरोबर पानवाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे. अशा प्रकारे गुळगुळीत आणि मध्यम घट्ट पीठ तयार करायचं. 2 मोठे बटाटे साल काढून गोल चकत्या करून घ्यायच्या. चकत्या जास्त जाड किंवा एकदमच पातळ करायच्या नाहीत, अशा मध्यम जाडीच्या चकत्या करून घ्यायच्या. चकत्या कापल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवायच्या, म्हणजे काळ्या पडत नाहीत. तेल मध्यम गरम झालं आहे. चमचाभर मोहन बॅटरमध्ये घालायचं. पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एक एक करून बटाट्याची चकती पिठात बुडवून गरम तेलात सोडायची. तेल खूप गरम किंवा थंड नसावं. मध्यम आचेवर तळल्यामुळे भजी छान फुगतात आणि कुरकुरीतही होतात. दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करा. पावसाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत ही भजी नक्की करून बघा. पावसाळ्यातलं तुमचं भारी कॉम्बिनेशन कोणतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.